जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही चाललोय किल्ले लोहगडावर। लोहगडावर तुम्ही कधीही कोणत्या दिवशी जाऊ शकता, पण किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे। या काळात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते व वातावरण देखील चांगले असते। पर्यटक हे किल्ल्याला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत भेट देऊ शकतात। लोहगडावर जाण्यासाठी मुंबई व पुणेहून येत असाल तर मुंबई पुणे बेंगलोर हायवेवरून किल्ल्याला जाता येते। या महामार्गावर नियमितपणे बस व खासगी वाहने उपलब्ध असतात। तसेच तुम्ही रेल्वेने देखील या किल्ल्याच्या जवळ असलेल्या मळवली स्टेशनवर उतरून लोहगड किल्ल्याला जाऊ शकता। या स्टेशनहून लोहगड किल्ला 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। लोहगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक किल्ला आहे। पुणे शहरापासून 52 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विस्तारलेल्या या लोहगड किल्ल्याची उंची ही 3409 फूट इतकी उंच आहे। छत्रपती शिवरायांना या स्वराज्याच्या उपयोगी पडणारा हा लोहगड किल्ला इंद्रायणी नदी आणि पवना नदी या 2 नद्यांच्या खोऱ्यामध्ये विभागला गेला आहे। गडावर जाताना पहिला आपल्याला गणेश दरवाजा लागतो। गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे, तर दरवाजावरील गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले आहे। हा गडाचा पहिला दरवाजा आहे। किल्ल्यावर खूप चांगल्या प्रकारे संरक्षण केलेल्या तोफा आपल्याला पाहायला मिळतात। सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला लोहगड हा बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर 5 वर्ष मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राजांचे उदयपतन पाहिले आहे। नारायण दरवाजाकडे जात असताना मध्येच ही धान्य कोठी आपल्याला पाहायला मिळते। नारायण दरवाजात एक भुयार आहे। त्या भुयाराच्या आत पूर्वी धान्य साठवले जायचे। नारायण दरवाजा हा 1719 साली नाना फडणवीस यांनी बांधलेला आहे। लोहगड किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी जवळच विसापूर किल्ला आणि संबळगड किल्ला बांधलेला आहे। हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे। मजबूत दगडांनी बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे। किल्ल्याच्या आतमध्येच प्रवेश करताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला सभागृह आणि बाजूलाच दर्गा दिसतो। शेकडो वर्षाचा समृद्ध इतिहास लाभलेला या लोहगडाने सातवाहन, चालुक्य, यादव, मराठे, मुघल या राजवटी पाहिल्या आहेत।
लक्ष्मीकोठी. गडावरील लक्ष्मीकोठीत अनेक खोल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला सर्व खजिना हा लोहगडावरील या लक्ष्मीकोठीत ठेवला होता. ही लक्ष्मीकोठी आजही गडावर आपल्याला पाहायला मिळते. हा आहे गडावरील त्र्यंबक तलाव आणि जवळच असलेले हे महादेवाचं मंदिर. महादेवाचं दर्शन करून आम्ही चाललो थेट सोलाकोनी तलावाकडे. सोळाकोनी तलाव. लोहगडावर सोळाकोनाचा एक मोठा तलाव आहे. त्याला सोळाकोनी तलाव म्हटले जाते. अष्टकोनी तलावाच्या समोर चालत गेल्यानंतर सोळाकोनी तलाव दिसतो. मित्रांनो, पाऊस आणि धुकं जास्त असल्या कारणाने आम्हाला लोहगडाचं आकर्षण असलेल्या विंचूकड्याकडे जाता आलं नाही. या किल्ल्याला लोहगड का म्हणतात हे या किल्ल्यावर आल्यावरच समजतं. लोहासारखा मजबूत असणाऱ्या या किल्ल्यावर बघायला खूप अवशेष आहेत. मनात खूप साऱ्या आठवणी ठेवून आम्ही सुरू केला परतीचा प्रवास.